अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा तू इथे? तुम्ही युद्धावर जाण्याआधी मी तुम्हाला औक्षण केलं होतं विजयी होऊन परत यावं म्हणून। तुम्ही विजयी होऊन परत याल हे मला माहित होतं, पण तुम्ही हिला घेऊन याल असं मला वाटलं नव्हतं। त्या दैत्यानी बानूला बंदी केलं होतं। हिला ठाऊक नव्हतं की ही ज्या वाटेने जाणार आहे त्या वाटेत दैत्य आहेत? सगळं ठाऊक होतं हिला, पण हिला हेही ठाऊक होतं की काहीही झालं तरी तुम्ही तिला वाचवाल। योग्यच बोलतेय ना मी? नाही जी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवासनी काय बी न सांगता चालले होते। तुला कसं काय जमतं ग हे बानू? हेच करत आलीस तू आजवर आणि सगळ्यांना भुरळ पाडत आलीस। आता आपण गडावर जाऊया आणि मग बोलूया। हो, मी तुम्हाला गडावर घेऊन जाणारच आहे, पण गडावर आतापर्यंत अशी चर्चा होती की तुम्ही विजयी होऊन आलात, आणि आता अशी चर्चा आहे की तुम्ही बानूला कसं वाचवलं। काहीही घडो, पण हिला चांगलंच ठाऊक आहे की सहानुभूती कशी मिळवायची। मलाच नाही राहायचं आता हात पण यांनी तुला थांबवलं का? होय, मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून। आज तुम्ही माझा पुन्हा अपमान केला आहे। मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल। आता मी काय करायचं हे मी ठरवेन। तुम्ही मला अडवू नका। म्हाळसा, देवा, त्या काय करतात हे तुम्ही बघावं जी।
माळसा थांब. मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही. माळसा, तू काय करायला चालली आहेस? ते सांगण्याचे बंधन आता माझ्यावर नाही. परंतु मी चुकीचं काय केले आहे? कोणाचा तरी जीव वाचवला आहे मी. कोणाचा तरी नाही, त्या बानूचा, माझ्या सवतीचा. ते करण्यासाठी माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही तिला इथे घेऊन आला आहात. असं तुम्ही करायला नको होतं. तुम्हाला ठाऊक आहे की मी तिला जेजुरी सोडून जाण्याचा आदेश दिला आहे, तरीही तुम्ही माझ्या निर्णयात हस्तक्षेप करता आहात. तुला रागावून चालणार नाही. तुला शांतपणे विचार करायला लागेल. मला विचार करायचा नाही. माझा विचार झाला आहे. आता तुम्ही मला थांबवू शकत नाही. होय, मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. आज तुम्ही माझा पुन्हा अपमान केला आहे. आता मी काय करायचं हे मी ठरवेन. देव येणार म्हणून समतीकडे तयारी बी केली. बरं देव बी आलं, पण म्हाळसा देवी एकदम निघून गेल्या. काय झालं काय म्हणायचं? आता मी तरी तुला काय सांगणार बाबा. अरे म्हाळसा देवींचा राग कशा पायी हाय समध्यासनी ठावा आहे. आता त्यांनीच बानाईसनी जेजुरी सोडून जायला सांगितलं होतं. बानाई गेल्या पण राक्षसांनी त्यासनी पकडलं, तेव्हा देवानी त्यासनी सोडवलं. वय, आणि देव त्यासनी माघारी घेऊन आलं. पण यात चुकलं कुठं? अरे नाही, चुकीचं नाहीच. पण हात देव येणार म्हणून समध्याने त्यांना वावाळायची तयारी केली होती. देवी आनंदात होत्या. पर देव आधी बानाईसनी सोडायला खाली गेलं. त्याच्यामुळे देवी रागावल्या आणि देवासनी घेऊन गडावर आल्या. आणि म्हणून देवी रागावल्या आहे ती. वय, पण एक सांगू का जी? अरे सांग की. ह्यामध्ये देवाची काय बी चूक नाही बघा. राघोबा, अरे आता कुणाची चूक आहे कुणाची नाही हे आपण कसं काय सांगणार बाबा. पण मी म्हणतो की ह्याच्यात देवाचीच काय कुणाची बी चूक नाही बघ. अरे म्हाळसा देवी म्हणल्या तसं बानाई गेल्याच होत्या की, पण त्या राक्षसाने त्यासनी अडवलं तेव्हा देव तत गेलं. होय होय, हे बी आहेच बघा. आता देवीना ह्याचा राग आला असेल का देव आधी बानाईसनी सोडाया खाली गेलं, इथं गडावर नाही आलं. हा, असल असल बघा. हे बघ राघव, मला वाटतंय की ह्याच्यामध्ये म्हाळसा देवीचं बी काही चुकलं नाही, बानाईचं बी काही चुकलं नाही आणि देवाचं बी काही चुकलं नाही. अहो पण ह्याचा त्रास मात्र समध्यासनी होणार बघा. हा, देवासनी होणार, प्रधानजीसनी होणार, लक्ष्मी देवीसनी होणार. अहो समध्यासनी त्रास होणार. त्यासनी ना कोणीतरी समजावा होय. पण त्यासनी समजवणार कोण? अरे आता देव जाऊन बोलत्याल बघ देवी संकट. हा, देवांचं ऐकत्याल देवी, हे मला पक्क ठाव आहे. अरे हे समज घडत असताना देवानी तरी काय करावं रे? देवा, आपण आल्याचं कळलं. काय झालंय? माधवा, युद्धानंतर मी बानूला आणि तिच्यासह जे होते
त्यांना जेजुरीत परतायला सांगितलं. मी बानूला स्वतः बरोबर घेऊन आलो. तिला स्वतः वाड्यावर सोडलं. परंतु तिथे म्हाळसा आली. मी बानूला घेऊन आलो हे तिला आवडलं नाही. मीही श्री म्हाळसा देवींना थांबवू शकलो नाही. त्यांनी तुम्हाला येताना पाहिलं, त्या रागावल्यात हे कळलं मला. पण त्या तुम्हाला भेटायला येतील असं वाटलं नव्हतं. म्हाळसा आता अंतपुरात आहे. मला असं वाटतं कदाचित तिने स्वतःला कोंडून घेतलं असावं. त्यांचं काय म्हणणं आहे? म्हाळसेने मला असं सांगितलं की तिने काहीतरी निर्णय घेतला आहे. परंतु मी तिला विचारलं तेव्हा तिने मला नाही सांगितलं. आधीचा अनुभव पाहता त्या रागाच्या भरात काय करतील हे सांगता येत नाही. माधवा, मला असं वाटतं की हे द्वार तोडून आतमध्ये जावं. नाही देवा, आपण शांत राहा. श्री म्हाळसा देवींनाही शांत होण्यासाठी वेळ द्यायला हवा आपल्याला. देवान देवी गेले वाटतं. बानू, अगं अशी काय बसलीस? चल आज चल बघू. चल. नग मावशे, असू देत. 2 घास खाऊन घेतायसा? बानू, देवी काय म्हणला सा? त्या काय म्हणणार हे काय ठाव नाही वय आपल्याला. त्यासनी नाही आवडलं देव हाता आलेलं. घेऊन गेल्या देवासनी गडावर. म्हाळसा देवींनी मला हातनं जायला सांगितलं, पर देव त्याला नाही म्हणले. यात माझी काही चूक आहे का ग? कोण म्हणतं का तुझं चुकलं आहे ते? हा, अगं देवानी राक्षसाच्या तावडीतून तुला सोडवून आणली आणि हात घेऊन आलं देव. यात तुझं काय चुकलं ग? पर म्हाळसा ताईसनी माझंच चुकीचं वाटतंय. तुला एक सांगू? सांग की र. आता तुम्हीच माझी जवळची माणसं आहे ती. तुम्हाला तिथं समजा हवं आहे. नाही म्हणजे मला ठाव आहे का यात तुझी काय बी चूक नाही. पर ह्याचा देवासनी लई त्रास होईल. ये रंग्या, उगा काय बाय बरळू नका. अगं तसं नाही. म्हणजे म्हाळसा देवीसनी जसा बानूचा राग आलाय का नाही, तसा त्यासनी देवांचा बी राग आला असेल. म्हणजे देव तकडं गडाव जायचं सोडून हत आलं, ह्याचा राग आला असेल त्यासनी. हा, आता म्हणजे यात काय बानूची बी चूक नाही, देवांची बी चूक नाही, म्हाळसा देवीची बी चूक नाही. ते बी हायच र. माझ्या पायी देवासनी पुण्यांदा त्रास झाला. या मोर बी होणार. ह्याच वाईट वाटतंय बघ. तुम्ही दोघे असे चिंतित का? श्री म्हाळसा देवींनी स्वतःला कोंडून घेतले आहे. त्यांनी स्वतः काहीतरी निर्णय घेतलाय, पण तो काय आहे हे नाही सांगितले अजून. मग तुम्ही असे बाहेर उभे का? आपण त्यांना बाहेर घेऊन यायला हवं किंवा आपण आत जायला हवं. म्हाळसा, म्हाळसा, मला असं वाटतं की आपण सूक्ष्म देहाने आत जायला हवं. परंतु देवी, अशा वेळी ह्या दैवी शक्तींचा वापर आपण वैयक्तिक कारणासाठी करत आहोत असं मला वाटतं. परंतु म्हाळसांनी याआधी देखील रागाच्या भरात स्वतःची शिळा करून घेतली होती. आपण हे देखील स्मरणात ठेवायला हवं.
मला देखील ह्याचीच चिंता वाटत आहे, कारण याआधी विचार न करता रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे तिने भयंकर असे काही करून घेतले आहे। देवा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू? बोला देवी। तुमच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो, विशेषतः म्हाळसा। परंतु तुम्हाला बानूसोबत येताना पाहिलं आणि त्यांचा आनंद मावळला, त्या खूप दुःखी झाल्या। लक्ष्मी देवी, मला देखील हे कळत आहे, परंतु बानू त्या दैत्यांच्या तावडीत असल्याने पूर्णपणे भांबावून गेली होती। तिने हे असे कधीच अनुभवले नव्हते। तिच्यासाठी हे सर्व काही नवीन होते आणि म्हणून स्वाभाविकपणे युद्धभूमीवरून मी तिला स्वतः घेऊन आलो। परंतु आता म्हाळसाची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे, आता विलंब नको। प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला वाटतं यातून काहीतरी मार्ग काढायला हवा। म्हाळसाने जो काही निर्णय घेतला आहे तो आपल्याला कळायलाच हवा। होय देवा, मला समजत आहे। अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल याचाच विचार करतोय मी। नारायण नारायण। देवा, मला वाटत आहे की आपल्या समस्येवर तोडगा निघाला आहे। नारायण नारायण। प्रणाम प्रभु, प्रणाम माते, प्रणाम देवा। मुनिवर, आज बऱ्याच दिवसांनी आपले दर्शन झाले। नारायण नारायण। प्रभू, मी तर नित्य नेमाने आपले नामस्मरण करत असतो। असा एकही क्षण जात नसेल जेव्हा माझ्या मुखातून आपले नाव येत नसेल। आपले दर्शन व्हावे म्हणून मी सदैव आतुर असतो। परंतु तुम्ही अनेक दिवस इकडे जेजुरीकडे फिरकला देखील नाहीत मुनिवर। नारायण नारायण। माते, जेजुरी परिसरात दैत्यांनी प्रजेला त्रास देण्यास प्रारंभ केला अशी वार्ता माझ्या कानावर आली आणि त्यातूनच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते की काय अशीही चिन्ह दिसू लागली। आणि तसेच झाले। श्री खंडेराय आणि दैत्यांचं युद्ध झालं आणि खंडेरायांनी त्या दैत्यांचा वध केला। नारायण नारायण। होय प्रभू, आणि म्हणूनच या विजयोत्सवात मी देवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे। मुनिवर, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आला आहात। नारायण नारायण। परंतु देवा, मला असे वाटले होते की आपण राजवाड्यात असाल, सगळीकडे उत्सव सुरू असेल, परंतु मुनिवर, अत्यंत महत्वाचे कार्य संपन्न करायचे आहे आणि हे कोण करेल याच विचारात आम्ही होतो। आणि आमची ही चर्चा सुरू असतानाच आपण आलात। महत्वाचे कार्य? हो मुनिवर, आता हे कार्य तुम्हीच पार पाडू शकता। देवा, मी धर्मसंकटात सापडेन असे काही कार्य मला करावे लागणार नाही ना? मुनिवर, हे युद्ध होण्याआधी म्हाळसेने बानूला ही जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा केली होती। म्हाळसेच्या आज्ञेनुसार बानूने ही जेजुरी सोडून जाण्याची सिद्धता देखील केली होती, परंतु त्या दैत्यांच्या अस्तित्वामुळे मी बानूला ही जेजुरी सोडून जाऊ नये असं सांगितलं। परंतु बाणाईने श्री खंडेरायांचे ऐकले नाही आणि ती जेजुरी सोडून गेली। दैत्यांनी बाणाईला अडवले, परंतु श्री खंडेरायांनी दैत्यांच्या तावडीतून बाणाईला सोडवून आणले।
तिथून परत येत असताना त्या दोघांना म्हाळसा देवींनी पाहिलं आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्या खाली बानूवाड्यात गेल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा बानूलाही जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली. श्री खंडेरायांनी त्यांना समजावलं, तरीही त्यांनी काही ऐकलं नाही आणि आता स्वतःशी काहीतरी निर्णय घेऊन त्या गडावर परत आले आहेत. कदाचित तिने स्वतःला कोंडून घेतलं असावं.